आजच्या गोष्टीचे नाव आहे सिंह, लांडगा आणि कोल्हा. जंगलाचा राजा सिंह एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास जंगलातील सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे आणि कोल्ह्याचे आणि लांडग्याचे वैर होते. लांडग्याने सिंहास सांगितले की महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहत नाही. यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा असे मला वाटते. हे भाषण ऐकून सिंहास कोल्ह्याविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशुस पाठवले. हुकमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्याला म्हणतो, काय रे, मी इतका आजारी असता समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे? कोल्हा उत्तर करतो, महाराज, आपल्यासाठी एखादा चांगलासा वैद्य मी पाहत होतो. शेवटी कालच एका मोठ्या वैद्याची माझी गाठ पडली. त्यास मी आपल्या प्रकृतीविषयी विचारले तेव्हा त्याने सांगितले की नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता हा रोग बरा होईल, शिवाय अन्य उपाय नाही. कोल्ह्याचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातड्यासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे, दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.